गुजरातच्या सुरतमधील नोकर भरती करणाऱ्या एका HR फ्रीलान्स रिक्रुटरनं एका संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात दिली। मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर या पदासाठी ही जाहिरात होती आणि या जाहिरातीत तिनं जी पहिलीच अट ठेवली होती ती भेदभावाची होती। मराठी माणूस इथे अर्ज करू शकत नाही असं त्यात लिहिलं होतं। या जाहिरातीवरून X या अकाउंटवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली। यानंतर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तिने ती जाहिरात काढून टाकली। तसंच नजर चुकीमुळे आपल्याकडून ते लिहिलं गेलं अशी सारवासारव करत तिने माफी मागितली। तर मराठी माणसांनी आता सावध व्हा, या लांडग्यांच्या नादी लागू नका। मराठी माणसांवर घाव घातला जात असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे। तर स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली। आता कोणतरी येणार असेल तर त्याच्यात पुन्हा मराठी माणसाला त्याला संधी द्यायची नाही असं जर सरळ सरळ जाहिरात देत असतील तर हा तर संविधानाचा पण अपमान आहे ना। तुम्ही आमच्या आत्ता इन्कम टॅक्समध्ये नोकर भरतीमध्ये 1200 मध्ये 3 मराठी आले हो। म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कब्जा केलेला आहे, सगळंच कब्जा केलेला आहे। यासाठी मराठी माणसाने आता सावध व्हा बरं का। हा प्रयोग या आधी झाला होता। अशा पद्धतीच्या गोष्टी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर याच्या आधी फिरला तुम्ही कुठल्या स्पेसिफिक व्हिडिओचं सांगता मला माहीत नाही, पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला प्राथमिकता मिळालीच पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे।